देशामध्ये दोन मोठ्या तिजोऱ्या आहेत. एक तिजोरी मुंबईमध्ये आहे आणि एक तिजोरी दिल्लीमध्ये आहे. ते तिजोरी काही तुमच्या घरच्या तिजोरी सारखी काही छोटी तिजोरी नाही आहे. तुमची तिजोरी म्हणजे काय तर तांदळाचा डब्बा म्हणजे तुमची तिजोरी, एखादी दुसरा डब्बा म्हणजे तिजोरी. पण सरकारची तिजोरी म्हणजे खूप मोठी तिजोरी आहे, मोठमोठे गोडाऊन आहेत. त्या गोडाऊन मध्ये या देशाच्या जनतेचा पैसा ठेवलेला आहे आणि आपण त्याला ते चाबी देतो म्हणजे सरकार बदलवतो म्हणजे त्याला चाबी देतो त्या गोडाऊनची. ज्या गोडाऊन मध्ये आमच्या मेहनतीचा कष्टाचा पैसा जमा आहे. पैसा जमा आहे म्हणजे कसं आहे की आज तुम्ही आता आपापल्या जिल्ह्याभरातून इथं पोहोचले, गाडीला किराया दिला 2000, 4000, 5000. समजा एटापल्लीवरून गाडी आली असेल तर साधारण 4000 रुपये किराया असेल. एटापल्लीवरून यासाठी त्याला 20 लिटर डिझेल लागला असेल म्हणजे 2000 रुपयाचा डिझेल लागला. त्या 2000 रुपयावर 1000 रुपये टॅक्स गव्हर्नमेंटने घेतले म्हणजे त्या 2000 1000 रुपये कुठे गेले त्या तिजोरीमध्ये गेले. कोणाचे पैसे गेले तुमचे गेले. आणि चाबी कोणाकडे दिले तुम्ही अजित पवार साहेबांकडे दिले. आणि अजित पवार काय म्हणतात की पैसे माझ्या हातात आहे दुसऱ्याला मी देत नाही म्हणतात. म्हणजे त्या तिजोरीच्या चाब्या पण त्यांना दिल्या आणि ते त्या तिजोरीतला सगळा पैसा कोणाकडे देत आहे अदानी अंबानीकडे देत आहे. तुम्हाला किती देत आहे 1500 रुपये लाडक्या बहिणीला आणि अदानी अंबानीला किती करोड माफ झाले 15 लाख कोटी रुपये माफ झाले. त्यांना 15 लाख कोटी रुपये आणि तुम्हाला 1500 रुपये. त्याला लाडवाचं जेवण आणि तुम्हाला कशाचं जेवण भुरक्याचं जेवण. आला लक्षात. आपल्याला काय मिळताय भुरका, लाडू कोणाला मिळताय अदानी अंबानी. आणि तुम्ही त्या भुरक्यामध्ये आनंदितात म्हणजे लाडक्या बहिणी हा विषय आपण गावापर्यंत घेऊन गेलं पाहिजे. हे लालबावट्याची जबाबदारी आहे, तुमची जबाबदारी आहे. आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत आणि म्हणून 26 डिसेंबरला नाशिक मध्ये सुद्धा शेतकऱ्याच्या संदर्भातला एक मीटिंग, त्या ठिकाणचा महिला शेतकरी म्हणजे महिला शेतकऱ्यांची एक मीटिंग नाशिक मध्ये 26 तारखेला ठेवली आहे. माझी एक विनंती आहे की गडचिरोली जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून एक तरी महिला 2 तरी महिला आपण त्या अधिवेशनात घेऊन गेलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. या देशाची परिस्थिती काय आहे समजून घेतलं पाहिजे. आपण सातत्याने म्हणतो की आम्हाला पेन्शन पाहिजे, ग्रॅज्युएटी पाहिजे. हे का पाहिजे कारण आम्ही या देशाच्या तिजोरीमध्ये सातत्याने पैसे टाकतो आणि त्याच्याबरोबर या देशाची सगळी इकॉनॉमी तयार आहे. हा संपूर्ण गोष्ट आपण समजून घेतला पाहिजे. देशाचं राजकारण समजून घेतलं पाहिजे, देशाचं अर्थकारण समजून घेतलं पाहिजे. हे समजल्याशिवाय आपले प्रश्न काही सुटणार नाही. आणि म्हणून येत्या काळामध्ये मला वाटतं हिवाळी अधिवेशनातून ठरलं नाही पण ठरेल तर आपल्याला 16 पासून आपल्याला बहुतेक त्या ठिकाणी सुद्धा जावं लागेल. आपले आमदार या ठिकाणी येऊन गेले. आपले म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडी सोबत आपण होतो. रामदाजी मसराम साहेब इथं आले. डहाणू विधानसभाचे आपले विनोदजी निकोले ते येणार आहेत त्या ठिकाणी. विनोद निकोलेच्या बाबतीत तुम्हाला सांगतो अशोक ढवळेजीनं सांगितलं की आपला आमदार जो आहे लालबावट्याचा जो 2019 ला निवडून आले तेव्हा महाराष्ट्रामध्ये सर्वात गरीब आमदार कोण होता. गरीब आमदार म्हणून कोणाची नोंद होती आपल्या लालबावट्याच्या माणसाची. तो आपल्यामधून गेलेला आहे. ऑफिस मध्ये खाली सतरंजीवर झोपतात, बाकीच्या लोकांसारखं लाईन मध्ये लागून स्वतः प्लेट घेऊन जेवतात आणि स्वतःची प्लेट स्वतः धुतात. हा लालबावट्याचा इतिहास. त्यांनी सांगितलं की त्यांना जे 1.5 लाख रुपये महिन्याचे पगार मिळते त्या 1.5 लाख रुपये पगारापैकी 25,000 रुपये राज्य कमिटीकडे देतात आणि 50,000 रुपये जिल्हा कमिटीकडे देतात. 5 वर्षामध्ये आपल्या आमदार निकोले साहेबांनी पक्षाला किती पैसे दिले 45 लाख रुपये दिले. आपल्या आमदारांनी दिले, लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने आपला हा लालबावट्या लाल झेंड्याचा काम चालतो, लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपले आमदार विधानसभेत आणि लोकसभेत खासदार जोपर्यंत जास्त पद्धतीने निवडून जाणार नाहीत तोपर्यंत काही आपल्या प्रश्न सुटणार नाहीत.
मोर्चे आंदोलन आवश्यक आहे, ते काढलेच पाहिजे, निघालाच पाहिजे, जनतेचा संघर्ष रस्त्यावर झालाच पाहिजे. पण त्याचबरोबर विधानसभा आणि लोकसभेमध्ये सुद्धा आपल्या विचाराचे लोक निवडून गेले पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. 2005 मध्ये आपले खासदार निवडून गेले म्हणून आपण रोजगार हमीचा कायदा करू शकलो. तुम्ही लाडक्या बहिणीची योजना आता आणले, पण आम्ही या लालबावटाच्या खासदारांनी 2005 मध्ये रोजगार हमीचा कायदा करून प्रत्येक कुटुंबाला 100 दिवसाचा काम म्हणजे 300 रुपये जर रोजी असेल तर 100 दिवस म्हणजे 30,000 रुपये त्या कुटुंबात गेले पाहिजे. ही तरतूद आपल्या लालबावटाने 2005 मध्ये केले. याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. तुम्ही तर आता म्हणता लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिना, आम्ही तर त्यावेळेस रोजगाराची योजना आणली. आज आपण गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोक आहात. गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो की वन कायद्याअंतर्गत ज्या लोकांना जमिनीचे पट्टे मिळाले ते पट्टे देण्याचा कायदा आपल्या लालबावटा आणि लाल झेंड्याच्या लोकांनी केलेला आहे, म्हणून तुम्हाला पट्टे मिळालेले आहेत. पण हे नवीन सरकार आता अतिक्रमण काढून घेण्याच्या तयारीत आहे, लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून येत्या काळामध्ये आपला संघर्ष पुन्हा तीव्र होणार आहे. हा लालबावटा लाल झेंड्याचा विषय आपल्या गावापर्यंत घेऊन जाण्याची गरज आहे. आज प्रश्न तुमचा आहे, फक्त तुमचाच नाही तर तुमच्या घरी जो शिकलेला तुमचा मुलगा असेल, भाऊ असेल, जो MA झाला असेल, BEd झाला असेल, D.Ed झाला असेल, त्याच्या हाताला रोजगार नाही आहे. त्याला परमनंट जॉब द्यायला सरकार तयार नाही. कंत्राटी भरती केलेली आहे, म्हणजे रिटायरमेंट झालेल्या मास्तराला 50,000 रुपये पेन्शन आणि जो D.Ed B.Ed झालेला नवीन मास्तर आहे त्याला 15,000 रुपये मानधन. ही सरकार आहे. हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. तुम्हाला 10,000 रुपये मानधन आणि पेन्शन धारकाला 50,000 रुपये पेन्शन. ही परिस्थिती आपल्याला बदलवायची आहे. छोट्याशा गोष्टीला आपल्याला काही हे व्हायचं नाही. सरकार